सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी नोकरी असो किंवा व्यवसाय, कामावरती आज अधिक लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. तुम्हाला स्वतःवरती संयम ठेवावा लागेल. समजा काही विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरी कोणालाही अपशब्द बोलू नका. ताणतणाव आणि गेले काही दिवस केलेली जास्त मेहनत यामुळे तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा, त्यांच्यासोबत बोला, तसेच योगा किंवा ध्यानधारणा करा. यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा जास्त मेहनतीचा आहे. संध्याकाळपर्यंत एखादी चांगली बातमी मिळण्याची तुमच्यासाठी शक्यता असून तुमचा आत्मविश्वास वाढेल. भविष्यामध्ये तुम्हाला लाभाचे संकेत आहेत. फक्त कामावरती जास्त फोकस करा. विचारपूर्वक आणि सावध राहून जर तुम्ही निर्णय घेतले तर तुम्हाला तुमचं नुकसान टाळता येईल. गुंतवणुकीसाठी दिवस महत्त्वाचा आहे. फक्त योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या आणि पुढे जा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत उत्साहपूर्ण आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामाची माहिती मिळाल्यानं तुमचं काम सुरळीतपणे पूर्ण होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये फोकस करावा, त्यामुळे अधिक फायदा होईल. व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्तम लाभ मिळेल. यासाठी तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला लाभदायक ठरेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी दिवस ठीकठाक आहे. तुम्ही हुशारीनं आणि वेगानं तुमची कामं पूर्ण कराल. युक्तीपेक्षा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे लक्षात ठेवा आणि त्यानुसारच वागा. जोखीम विनाकारण घेणं टाळा किंवा धाडसी पावलं शक्यतो आज उचलू नका. घर आणि ऑफिसमधील वातावरण आज तुमच्यासाठी सकारात्मक राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा ठीकठाक असून संकल्पना त्वरित वापरून तुम्हाला पाहाव्या लागतील असं तुम्हाला वाटेल. परंतु कोणतीही गोष्ट करताना आधी व्यवस्थित विचार करा. माहितगार व्यक्तीचा सल्ला घ्या. नातलगांमधील जुने गैरसमज दूर करण्यासाठी हा वेळ उत्तम आहे. मित्रांच्या सहवासातून तुम्हाला फायदा होईल. तर नोकरी आणि व्यवसायातील वातावरण हे चांगलं असेल, त्यामुळं काम उत्साहामध्ये तुम्ही पूर्ण कराल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा कठोर मेहनतीचा आहे. विचारपूर्वक केलेल्या कामातनं तुम्हाला चांगला फायदा होईल आणि मानसिक समाधान वाढेल. फार दिवसांपासून तुमचा वाढलेला जो ताण होता तो आता कमी होईल. इतरांना मदत केल्यास तुम्हालाही त्याची मदत होईल. प्रामाणिक प्रयत्न नेहमी यशस्वी होतात हे तुम्ही लक्षात ठेवा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी आजचा दिवस ठीक असून खुश खबर तुम्हाला मिळू शकते. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत केलेलं टीमवर्क तुम्हाला एक प्रकारे समाधान देणार आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला थोडासा धोका वाटतोय, तेव्हा तुम्ही सावध राहा. प्रेमसंबंधांच्या बाबतीमध्ये आजचा दिवस ठीक आहे. फक्त तुम्ही एकमेकांना वेळ द्या. अनावश्यक खर्च तुम्ही कमी करा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस
मेहनतीचा आहे. अपेक्षेपेक्षा अधिक मेहनत तुम्हाला घ्यावी लागू शकते. व्यवसायामध्ये नफ्याची संधी आहे, परंतु जास्त वेळ तुम्हाला द्यावा लागेल. फिरायला जाण्याची संधी मिळाल्यास तुम्ही नक्कीच जा. त्यामुळे ताणतणाव तुमचा कमी होईल. नव्या अनोळखी भविष्यामध्ये लोक तुम्हाला उपयोगी पडतील. जनसंपर्काचा तुम्ही वापर करा, म्हणजे कामाचा ताण तुमच्यावरचा कमी होईल. आर्थिक निर्णयांसाठी तुम्ही अनुभवी किंवा तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यायला मात्र विसरू नका. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी वेळ ठीक असून लाभाचे संकेत आहेत. सहकाऱ्यांशी तुम्ही वादविवाद टाळावा. अनेक इच्छा तुमच्या पूर्ण होण्याची आज शक्यता आहे. प्रवासामुळे एखादं महत्त्वाचं काम तुमचं मार्गी लागू शकतं, परंतु तुम्हाला सावध राहावं लागेल. आर्थिक निर्णयांसाठी अनुभवी व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी आज फायदेशीर ठरेल. व्यवसायामध्ये तुम्हाला नफ्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असला तरी वादविवाद टाळण्याची गरज आहे. कामकाजातील तुमची स्थिती सुधारेल. व्यवसायामध्ये नफ्याची शक्यता आहे. दिवसभर अनेक कामं येणार आहेत, त्यामुळे तुम्ही कामाचं महत्त्व आणि वेळ यानुसारच काम पूर्ण करा. थोडा स्वतःसाठी तुम्ही वेळ काढा आणि एखादा छंद जोपासा, त्यामुळे तुमच्यावरचा ताण हा कमी होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा भरपूर कामाचा असेल, परंतु तुम्ही काळजी करू नका. टीम वर्कचा दिवस आहे. ऑफिसमध्ये सहकारी तुम्हाला मदत करतील आणि प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण होईल. तुम्ही संवाद साधा, यामुळे नवीन कल्पना सुचेल जी भविष्यामध्ये लाभदायक ठरेल. मित्रांसाठी किंवा कुटुंबातील भेटवस्तू तुम्ही घेताना बजेटकडे पहा, म्हणजे भविष्यामध्ये त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होणार नाही. कामाचं नियोजन मात्र तुम्हाला आज काटेकोरपणे करावं लागेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा मेहनतीचा असला तरी काम मात्र संथ गतीनं पुढे जाईल. कामाचं नियोजन तुम्हाला आज वेळेत करावं लागेल. सावधपणा आणि सातत्य याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. जीवनातील संघर्ष तुमचा हळूहळू कमी होत जाणार आहे. धनलाभाचे योग असून गुंतवणूक करताना मात्र तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या, ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.